नमस्कार, मी अनिल धुबदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. लव जिहाद फसवणूक व धर्मांतर थांबवा, सकल हिंदू समाजाच्या वतीनं कागल पोलिसांना निवेदन. लव जिहाद व फसवणूक अथवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतर रोखण्याचा कायदा करावा या प्रमुख मागणीसाठी कागल पोलिसांना निवेदन देण्यात आलं. सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिलेल्या निवेदनावर 25हून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लव जिहाद व फसवणूक करून बलपूर्वक केलं जाणारं धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर विशेष समिती गठीत करावी. 14 फेब्रुवारी 2025च्या शासन निर्णयाची कारवाई करावी. शासन निर्णय 1 वर्ष होऊन गेलं, मात्र त्याच्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. राज्यातील अनेक भागात लव जिहाद फसवणूक करून विवाह केले जात आहेत. ओळख लपवून संबंध ठेवले जात आहेत. मानसिक दबाव, फसवणूक, धमकीद्वारे धर्मांतर केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आदी राज्यात या विषयावर कायदे केलेले आहेत. मात्र महाराष्ट्र राज्यातच अद्याप ठोस कायदेशीर तशी तरतूद नसल्यानं पीडित महिला व कुटुंबांना न्यायासाठी अडचणी येत आहेत. सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिलेले निवेदन कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वैभव जमादार यांनी स्वीकारलं. राजश्री पवार, सानिका खोत, योगिता मोरे, संगीता निकम, मीरा कुन्नुरे, रुपाली पाटील, श्रुती भिसरे, रुपाली घराळ, योगिता मगदूम, उज्ज्वला पवार, गीता पाटील, उर्मिला आगळे, किरण कुलकर्णी, रोहित मोरे, अवधूत पवार यांच्यासह महिला कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या. येतोय सरकारला की ते आमच्या म्हणजे मुली असू देत, असं परिसरातल्या सगळ्या भागातल्या कुठेही गेलं तरी मुली सुरक्षित नाही आहेत आणि गोमाता ही आमच्या सुरक्षित नाही आहेत. मग त्यामुळे हे सगळं कुठेतरी थांबावं आणि ह्याचा लवकरात लवकर निर्णय व्हावा एवढीच आमची मागणी आहे. बामणी येथे तरुणाची आत्महत्या. कागल तालुक्यातील बामणी येथे 30 वर्षीय तरुणाने गोट्यात दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. तुषार तातोबा पाटील असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता घडली. घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये तो गेला होता. बराच वेळ तो न आल्याने त्याच्या पत्नीने जाऊन पाहिलं असता दोरीने गळफास लावून घेतल्याचं दिसून आलं. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कागल पोलीस ठाण्याचे हवालदार माने यांनी गुन्हा नोंद केला आहे. हवालदार कांबळे हे पुढील तपास करत आहेत. IAS प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची शाहू साखर कारखान्यास अभ्यास भेट. मसुरी येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या 2025 बॅचच्या IAS प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सहकारी साखर कारखानदारीतील आदर्श मानल्या जाणाऱ्या कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास अभ्यास भेट दिली. दरम्यान कारखाने त्यांनी कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. जिल्हा अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं आलेले हे अधिकारी विविध उद्योग समूह, शासकीय कार्यालये तसेच ऐतिहासिक स्थळांना भेट देत स्थानिक प्रशासन आणि उद्योग व्यवस्थापनाची कार्यपद्धती समजून घेत आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी प्रोजेक्टरद्वारे कारखान्याची स्थापना, प्रगती, तांत्रिक आधुनिकीकरण, शेतकरी केंद्रीय धोरणे आणि समूहातील विविध संस्थांच्या कार्याचा आढावा याबद्दल माहिती दिली. तसेच सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरण कसं साध्य होतं याचीही सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी कारखाना परिसरातील प्रशासकीय व्यवस्थापनाची पाहणी केली. सरकार क्षेत्रातील यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्याचीही संधी लाभल्याबद्दल प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. या अधिकाऱ्यांच्या पथकात त्रिलोक सिंह, शिल्पा चव्हाण, रितिका चितलांजिया, पुष्पराज खोत, कार्तिकेय कुमार, श्रावण कुमार रेड्डी, आदित्य अग्रवाल, विशाल व अक्षरा एन यांचा समावेश होता. त्यांनी कारखाना प्रांगणातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे, जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे, कोल्हापूर तसेच ॲनिमल हजबंड्री डेप्युटी कमिशनर महेश शेजाल, करवीरचे गट विकास अधिकारी संदीप भंडारे व कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेटबॉल स्पर्धेसाठी शिवराज महाविद्यालयाची खेळाडू आरती पवार व सृष्टी हुलसार यांची निवड. गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या खेळाडू आरती इराप्पा पवार व सृष्टी गणपती हुलसार या 2 खेळाडूंची कृष्णा विद्यापीठ रुद्रवन मछलीपट्टणम आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघातून ही निवड झाली. शिवाजी विद्यापीठ येथे झालेल्या इंटरझोनल नेटबॉल स्पर्धेत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या दोघींची निवड करण्यात आली आहे.
या दोन्ही खेळाडूंना शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे, सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, संचालक विश्वजित कुराडे, संचालिका बीनादेवी कुराडे, प्राचार्य डॉक्टर एम कदम यांचं प्रोत्साहन लाभलं, तर क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर राहुल मगदूम, जयवंत पाटील यांचंही मार्गदर्शन लाभलं.